राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल सोलापुरात एकनाथ शिंदे युवा सेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। शहरातील 4 पुतळा परिसरात कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करून आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली। सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक व रायगड या 2 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद रिक्त होते। तब्बल 1.5 वर्षानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकसाठी गिरीश महाजन आणि रायगडसाठी भरत गोगावले यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर केली। या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत असून सोलापुरातील शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांनीही समाधान व्यक्त केले। यावेळी कोंडी पंचायत समिती सदस्य धनाजी भोसले, युवासेना शहर सचिव समर्थ बिराजदार, पवन आलुरे, केदार धोत्रे, विशाल पाटील, विनायक पाटील, अभिषेक भोसले, जियान बागवान, पवन गोसावी, शाहबाज शेख, विजय मोटे, वीरेश कलशेट्टी, आकाश गजघाटे, विकास सावंत यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। एकनाथजी शिंदे साहेबांना पोचवलेलं होतं। साहेब म्हणले की देर है लेकिन अंधेर नहीं, भगवान के देर में अंधेर है लेकिन अंधेर नहीं। आज राजधानी रायगड, स्वराज्याची राजधानी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद माननीय भरत शेठ गोगावले साहेबांना मिळलंच पाहिजे म्हणून आम्ही सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताने पत्र लिहून व विविध प्रकारे आंदोलन केलं होतं। त्याचं आज आमचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे। तुळजाभवानी व ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज चरणी प्रार्थना केली होती, ती देखील प्रार्थना यशस्वी झाली अशी ठरतंय। आज आमचे नेते सन्माननीय भरतजी गोगावले साहेब हे शिवरायांचे मावळे म्हणून आज रायगडच्या पावनभूमीत त्यांचं अजरामर असं काम झालेलं आहे। ते आज महाराष्ट्रभर काम करतात। आमच्यासारख्या विविध युवकांना व शिवसैनिकांना त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्यक्ष मदत केली जाते। व काय केलं ते सांगा। आज आम्ही काल भरत शेठ गोगावले साहेबांचं पालकमंत्रीपद डिक्लेअर झाल्यानंतरनं आज आम्ही युवासेनेच्या वतीने भव्य पेढे वाटप करून व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केलेला आहे। जय भवानी, जय शिवाजी। भरत शेठ गोगावले साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ।